नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळाच्या गूळ घालून केलेल्या कुटकुटीत वड्या कशा करायच्या ते बघणार आहात. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा आपल्या गुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. अगदी वडी तोडलीच असे कटकन असा आवाज येतोय. तुम्ही बघू शकता परफेक्ट असं प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आता आपल्याला ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी 2.5 वाटी एवढ्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. अगदी वाट्या मी गच्च भरून घेतलेल्या आहे. त्यासाठी मी 2 वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे. आणि आपल्याला गूळ घेताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, नारळाच्या चवमध्ये टाकल्यानंतर गूळ व्यवस्थित असं पटापट लवकर वितळला जातं. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. बस एवढंच आपल्याला इथे सामग्री लागणार आहे वड्या बनवण्यासाठी. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण वड्या बनवायला घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. तुम्ही इथे नॉनस्टिक पॅनचा सुद्धा वापर करू शकता. आता मी इथे कढईमध्ये अर्धा चमचा सुरुवातीला तूप टाकून घेणार आहे. जो नारळाचा चव होता ना तो टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, नारळाचा चव आपल्याला मोजताना वाटी गच्च भरून घ्यायची आहे आणि थोडीशी दाबून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, गुळाचं प्रमाण आपलं चुकणार नाही, वडी जास्त गोडही होणार नाही आणि याची फिकी पण होणार नाही. आता सुरुवातीला मी गॅस आता मीडियम केलेला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हा नारळाचा चव तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 1.5 मिनटं घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. अगदी थोडंसं हे मिश्रण कोरडं होईल असं वाटलं की तेव्हाच आपल्याला तोपर्यंतच आपल्याला नारळाचा चव परतून घ्यायचा. त्यातच हा बारीक चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे. हा तोच गूळ आहे जो आपण पुरणपोळीसाठी वापरतो, तो गूळ घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही सेंद्रिय गूळ वापरला तरीही चालेल. त्यानं अजून आपल्या वड्यांचा कलर असा डार्क येईल आणि दिसायला एकदम सुंदर दिसेल. आता सर्व गूळ टाकून घेतल्यानंतर छान असा आपल्याला हा नारळाचा चव आणि गूळ एकजीव करून घ्यायचा आहे. आता काय करणार आहे, मी गॅस मोठा करते, कारण असं आपण पटापट हात चालवला तर गुळाला लवकर असं पाणी सुटेल आणि मिश्रण घट्ट होण्यास मदत होईल. तुम्ही बघू शकता जवळपास 10 मिनिटे झालेले आहेत आणि मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे, परंतु वड्या सेट करणे इतकं घट्ट नाही. सतत आपल्याला इथं हलवत राहायचं आहे. आता काय करायचं आहे, गॅस मी मीडियम केलेला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे मिश्रण असं सारखं ढवळत राहायचं आहे. गॅस सोडून इकडे तिकडे करायचं नाही, कारण मिश्रण हे खाली तळाशी करपू शकतं. आता सतत आपल्याला हलवत राहायचा, गोळा होईपर्यंत सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. तोपर्यंत इकडं मी चॉपिंग बोर्डला बटर पेपर लावून घेणार आहे. तुम्ही ही प्रोसेस ताटामध्ये सुद्धा करू शकता. स्टीलच्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं हाताने जसं लावून घ्यायचं आहे भरपूर असं तूप. अजिबात वड्या खाली चिटकत नाहीत, परंतु या पद्धतीने केलं तर अगदी परफेक्ट वड्या निघतात, म्हणून मी ते बटर पेपरचा वापर केला आहे. तर इकडे मिश्रण सुद्धा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. गॅस मी एकदम लो केला होता. बरंचसं मिश्रण अजून पातळ आहे. तुम्ही बघू शकता पॅचूला घातलं तर असं पाणी पाणी थोडंसं वाटतंय आणि ओलसर लागतंय. या मिश्रणामध्ये आता जर तुम्ही वड्या सेट केल्या तर एकदम सॉफ्ट अशा वड्या सेट होतील. तुम्ही बघू शकता पॅचोल्याला थोडंसं पाणी लागलेलं आहे. गुळाचं जे पाणी आहे ना ते आहे, त्यामुळे अजून हे मिश्रण आपल्याला अजून हे घट्ट करायचं आहे. तुम्ही बघू शकता आता गॅस मी पूर्ण मीडियम केलेला आहे, कारण घट्ट जसं मिश्रण होईल तसं कढईला भरपूर असं मिश्रण चिटकलं जातं. त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यातच मी अर्धा चमचा एवढी वेलची पूड टाकून घेणार आहे. वेलची पूड टाकल्यामुळे मस्त असं वड्यांना छान अशी चव येते. तुम्ही इथे मिल्क पावडरसुद्धा बाइंडिंगसाठी वापरू शकता, परंतु वड्यांचा कलर असा थोडासा पांढरट होतो म्हणून मी ते वापरलेलं नाही. या पद्धतीने सुद्धा वड्या एकदम परफेक्ट होतात. प्रमाण आणि वेळ तेवढं लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो. अगदी परफेक्ट अशा आपल्या गूळ घालून केलेल्या वड्या तयार होतात. तुम्ही बघू शकता अगदी मिश्रण घट्टसर झालेलं आहे. पॅचूला असं मला जड लागते फिरवताना, याचा अर्थ आपलं मिश्रण इथे भरपूर असं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला हे मिश्रण कितपत घट्ट झालं हे चेक करायचं आहे आणि वड्या सेट करण्यासाठी परफेक्ट आहे का नाही हे सुद्धा चेक करून घेऊया. यामुळे काय होतं, आपलं मिश्रण वड्या असे चुकणार नाही सेट झाल्यानंतर. तुम्ही बघू शकता अगदी 2 बोटात गोळ्या घेतल्यानंतर मिश्रण असं व्यवस्थित अशी गोळी बनते मिश्रणाची. याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, मी गॅस बंद करून घेतलेला आहे, तरी पण थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण सर्व मी बटर पेपरवर काढून घेणार आहे. सर्व असं मिश्रण काढून घ्यायचं आहे. तुम्ही याच पद्धतीने स्टीलच्या ताटामध्ये करू शकता, अगदी परफेक्ट होतात. इथं बटर पेपरमध्ये टाकल्यानंतर काय होतं, व्यवस्थित वड्या कट करता येतात, म्हणून मी बटर पेपरचा वापर केलेला आहे. आता काय करायचं आहे, मिश्रण छान असं थापून घ्यायचं आहे. एखाद्या स्टीलच्या वाटीला तळाला तूप लावून घ्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित अशा वड्या थापून घ्यायच्या, मिश्रण थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चौकोनी आकारामध्ये मी थापून घेतलेलं आहे. आता हे काय करायचं आहे, मिश्रण आपलं 10 मिनटं असं थोडंसं सुकवून घ्यायचं आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं, हलकं कोमट करून घ्यायचं आहे. आता 10 मिनटानंतर आपल्याला याला
काप लावून घ्यायचे. त्यामुळं काय होतं, व्यवस्थित वड्यांना काप बसतात. तर तुम्ही मिश्रण पूर्णपणे थंड केल्यानंतर काप करायला जाल तर वड्यांना अशा चिरा पडू शकतात. तुम्ही बघू शकता आतासुद्धा वड्यांना थोड्याशा चिरा जात आहे, कारण जवळपास इथे माझे 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. ह्याच्या आधीच मिश्रणाला कोरडं झालं होतं, त्याच्या आधीच आपल्याला कट लावून घ्यायला हवा होता. तुम्ही बघू शकता आडवे कट लावून घेतल्यानंतर त्याच पद्धतीने मी उभेसुद्धा कट लावून घेणार आहे. हे अगदी करणे गरजेचं आहे, कारण थंड झाल्यानंतर वड्या अशा कापताना त्याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोड्याशा कोमट असतानाच व्यवस्थित असे कट लावून घ्यायचे आहेत. उलटण्याच्या साहाय्याने किंवा चाकूने अशी व्यवस्थित कट लावून घेतल्यानंतर अतिशय सुंदर अशा वड्या दिसतात. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे कट लावून घेतल्यानंतर मस्त आपल्या इथे छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत. परंतु अजून ह्या हलक्या कोमट आहेत. पूर्णपणे आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहेत. अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम व्यवस्थित वड्या होतात, अजिबात तुटणार नाही. जवळपास इथे माझे 2 तास झालेले आहेत. व्यवस्थित वड्या अशा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण चेक करून बघूया आपल्या वड्या कशा झालेल्या आहेत. परत मी त्यात जे आधी कट लावले होते त्याच्यावर परत अजून चाकूने कट लावून घेते. जर एखाद्या वेळेस वडी एकमेकांना चिकटले असेल तर मोकळी होईल. तुम्ही बघू शकता व्यवस्थित वड्या कट केल्यानंतर एकदम मोकळ्या दिसत आहेत. आपलं मिश्रण एकदम परफेक्ट असल्यामुळे वड्या एकदम परफेक्टच होणार आहेत. तुम्ही बघू शकता अगदी खालून मस्त असे तुपाची चकाकी आहे. मस्त असे आपल्या एक वडी व्यवस्थित सेट झालेले आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटत नाही की गुळ घालून केलेले आहेत. अगदी परफेक्ट प्रमाणात झाले आहेत. कुठेही तुम्हाला चिवट दिसत नाही किंवा चिकट दिसत नाही. एकदम परफेक्ट अशा खुटखुटीत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. प्रत्येक वडी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. खायला तेवढी स्वादिष्ट लागते. तुम्ही बघू शकता आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा आहे. ह्या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अतिशय पौष्टिक अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहे. एकदम मस्त अशा खुटखुटीत आहेत. तुम्ही बघू शकता टेक्स्चर तर एकदम परफेक्ट आलेला आहे. एकदम वडी तोडली की अशी कट करणं आवाज येतो. अशा खुटखुटीत वड्या तयार झालेल्या, आतून छान असा ओलावासुद्धा अजून आहे. खायला एकदम छान लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलचे बटन दाबा.